वाटते तुला आज रे. उधाण जीवाला वाटता ग तुलाच तना ग सप्पान काय झालं? माहित नाही काही कळना पण कसं तरी होतंय. काय होतंय? काहीतरी होतंय. ह्याच्या आधी कधीच झालं नाही. असं काहीतरी होतंय. तुला माझा शॉक बिक लागतोय की काय? करंट लागतोय. अंगात सगळ्या अशा झिंझिण्या येतात. येडवानी करतय काळजात धडधड वाढते. सजलं रात्रीला सप्पान का बरं असं? हरलो भान व्याग आधी तर हजारदा हात धरलायस तू माझा. पण तेव्हा दोस्तीत होतो ना. आता प्रेमात आहे ना. ए कचकाव रामदास, तुला किती चिळी दिली होती खाली यायची? 10 वाजून गेली. ही मंडळी तुला बघायला यायची आणि तू इथं खात बसलायस. अहो शेठ, मला असं किती वेळ लागणार आहे तयार व्हायला? तोंडावर पाणी मारलं की झाली माझी अंगवर. एक काम करा तुम्ही, वा पुढं, मी लगेच येतो तयार होऊन. हा, नीट नीट तयार होऊन खाली यायचं, नीट वागायचं. नाही तर खाली आल्या आल्या तुझ्या पुढावर लाग हाकलून देईन तुला, कळलं का? चिरंजीव, काय करायचं ह्याचं? तुम्ही याला तयार करणार होतात ना. सगळं नीट समजून सांगितलं होतं याला. तुम्हाला शेवटचं सांगतोय चिरंजीव, याचं काय ते करा, नाही तर तेजू तुमच्या हातनं गेली म्हणून समजा. जालिंदर शेठ म्हणून का टेन्शन घेते? बघा बरं माझ्याकडं कसलं राजबिंड रूप आहे माझं. हा, एक तरी पोरगी बघून मला रिजेक्ट करेल बाय. बाय, मी येतो तयार होऊन येतो. हा, कळलं आम्हाला. म्हटलं आपल्या घरातली एवढी चांगली पोरगी आहे, तिच्याशीच यांची लगीन गाठ बांधून द्यावी. हा, आपण तरी आता जाऊया बापू. पुढचं काय ते असतं ते तुम्ही बोलून ठरवून घ्या. हा, डॅडी तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का आधी? हा, फक्त काय, लग्न म्हणजे लई मोठी गोष्ट आहे ना. वय तर थोडं डोक्यात प्रश्न होतं, तेवढं विचारू का? ओ दाजी, अहो कशाला पाहिजे एवढे प्रश्न? चांगलं आहे की सगळ्यांचं. हा, हा, चिरंजीव, तुम्हाला नाही कळायचं ते. त्यासाठी बापाचं आणि भावाचं काय लागतं. काय तात्या, बरोबर बोलतोय का आम्ही? जावय बापू, विचारायचं तुम्हाला काय विचारायचं द्यायचं. तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारतो. तुम्हाला पगार सगळं कापून 2,70,500 येतात हातात. हा, अहो ह्यो लय झाला. काय ना, माझी बहीण शाळेत शिकवते आणि तिला लग्नानंतर पण नोकरी करायची इच्छा आहे. तर आव करू द्या की, बिंदास करू द्या. मी तर म्हणतो प्रत्येक मुलीने शिकलंच पाहिजे. ते म्हणतात ना, बाई शिकली मोठी झाली. मुलगी शिकली प्रगती झाली असं म्हणायचंय त्या नवा. होय ना. अजून एक विचारायचं होतं. म्हणजे
पुढं मागं तुमचं पटलं नाही, तुमच्या इतकी हे कमवत नाही, हे सगळं बघून तुम्ही सोडणार तर नाही ना तिला? अहो नाही नाही, असं का म्हणताय तुम्ही? खरं सांगायचं तर या जगात माझं सख्खं असं कोणीच नाहीये. माझ्या लहानपणीच माझी आई गेली आणि त्यानंतर वडील सुद्धा गेले. मी अनाथ आहे, म्हणूनच मला आता अशी जोडीदार हवी आहे. ती पैशाने श्रीमंत नसली तरी चालेल बरं का, पण स्वभावाने चांगली हवी. कारण पैशापेक्षा माणसं जास्त महत्वाची आहेत माझ्यासाठी. आणि हे जिला कळलं तिची साथ मी आयुष्यभर नाही सोडणार. माझ्या आयुष्यात जी स्त्री येईल तीच माझी बहीण, आई आणि तीच माझी मैत्रीण असेल. आणि अशा स्त्रीला अर्ध्या वाटेत सोडण्याचा प्रश्नच येत नाही.